खरं म्हणजे राज्यपालांचं अभिभाषण हे भावी कालखंडामध्ये या राज्याची दिशा दाखवणारं अभिभाषण असावं अशी अपेक्षा आहे. पण तो पूर्ण अभिभाषणामध्ये पुढच्या कालखंडामध्ये सरकार काय करणार आहे याच्याऐवजी 3 महिन्यामध्ये आम्ही काय केलं याच्यावरच मर्यादित हे अभिभाषण राहिलेलं आहे. खरं राज्यपालांचं अभिभाषण हे सर्वंकष असलं पाहिजे. राज्यामधल्या सर्व बाबींच्या संदर्भामध्ये छोटा तरी उल्लेख या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये असलं पाहिजे. पण अनेक विषय वगळून हे राज्यपालांचं अभिभाषण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. अध्यक्ष महोदय, राज्यभरामधलं जर चित्र पाहिलं तर आता शहरीकरणाकडे आपण अधिकाराने वाढतोय. ग्रामीण भाग ओसाड होत चाललेला आहे. शेती मोठ्या प्रमाणावर आज अलीकडच्या कालखंडामध्ये नुकसान येत आहे असं आजचं चित्र आहे. आणि मग अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये सुरुवातीला जे सुरुवात केली या ठिकाणी तर स्मारकांच्या संदर्भामध्ये किंवा आम्ही या छत्रपती शिवराय असतील, अहिल्यादेवी होळकर असतील यांच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांचा उचित अशा स्वरूपाचा गौरव करू या संदर्भात म्हटलेलं आहे. पण अध्यक्ष महोदय, गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सातत्यानं मागणी करत आहोत की मुंबईमधल्या अरबी समुद्रामधलं छत्रपती शिवरायाचं स्मारक केव्हा पूर्ण होणार आहे. वर्षानुवर्षे या ठिकाणी छत्रपती शिवरायाच्या स्मारकाचा उल्लेख केला. वर्षानुवर्षापासून आपण छत्रपती शिवरायाचं नाव घेत राजकारण केलं. अलीकडच्या कालखंडामध्ये निवडणुकींच्याही कालखंडामध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या शिवसृष्टी निर्माण करू अशा स्वरूपाचं सांगितलं. पण जे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते ज्याचं भूमिपूजन झालं त्या छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रामधल्या स्मारकाचं काय झालं किंवा काय करणार आहेत हे तरी आम्हाला या सभागृहामध्ये समजलं पाहिजे. गेले 15 वर्षापासून हा प्रकल्प अशा स्वरूपाचा पेंडिंग आहे. मग पूर्ण तरी करावा किंवा रद्द तरी करावा, काय जे असेल धोरण सरकारचं ते या ठिकाणी आम्हाला समजलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आज शेतकरी अडचणीमध्ये आहे. पण तो या ठिकाणी शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये हा त्रोटक बाबींचा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे. आज शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये कापूस उत्पादक अडचणीत आहे. कापसाला भाव नाही. मागच्या 10 वर्षापूर्वी जो कापसाला भाव होता तोच आज भाव आहे. 7,500 7,000च्या वर कापूस बाजारामध्ये विकला जात नाही. इतर किमती कापसाला उत्पादनाला शेती उत्पादनासाठी लागणाऱ्या साऱ्या किमती उत्पादनाच्या साठी लागणाऱ्या साऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्या, परंतु शेतीमालाचे भाव बाकी मर्यादित राहिले, वाढले नाही. मग अध्यक्ष महोदय, अशा ठिकाणी शेतकऱ्यांना कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, तुरीला भाव नाही, चण्याला भाव नाही, अशा स्थितीमध्ये सरकारने या ठिकाणी कापूस उत्पादकांना अनुदान दिलं पाहिजे. पर क्विंटल किंवा पर हेक्टरी या संदर्भातली शेतकऱ्यांची मागणी आहे. त्याच्याबद्दलचा उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये नाही. अध्यक्ष महोदय, कापसाच्या संदर्भामध्ये असेल, सोयाबीन आम्ही एवढं खरेदी केलं असं सरकार म्हणत आहे, पण सोयाबीन खरेदी केंद्र आज बंद आहे. तूर खरेदी केंद्र सुरू नाही आहे. ज्वारी खरेदी केंद्र सुरू नाही आहे. मग सोयाबीन खरेदी केंद्राने हरभरा खरेदी केंद्र बंद केलेले आहे. केंद्र सरकार त्या संदर्भामध्ये भाव निर्धारित करतं की आम्ही या मॅक्सिमम या भावाने घेणार आहोत, पण खाली पाहिलं तर राज्य सरकारकडे त्या ठिकाणी त्या खरेदी होत नाही किंवा त्याचे खरेदी केंद्र अद्याप उघडले गेले नाही. आणि मग शेतकऱ्याला अडचणीच्या कालखंडामध्ये मदत व्हावी म्हणून सरकारने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. राज्यपाल याबाबत उदासीन दिसत आहे. अध्यक्ष महोदय, यामधून जर पाहिलं तर व्यापाऱ्यांचंच भलं होऊन राहिलेलं आहे. व्यापारी कमी भावना शेतमालात घेत आहेत, म्हणून शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी ज्या काही योजना पाहिजे होत्या त्याच्या संदर्भामधला उल्लेख या ठिकाणी नाही. आपण म्हटलं याच्यामध्ये की सौरशक्तीवर चालणाऱ्या किंवा सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपांच्या संदर्भामध्ये सतेज पाटील साहेब किंवा अन्य आणखी याच्या संदर्भामध्ये बोलले. पण मला सरकारला सांगायचं की हे कुठलं धोरण आहे. सोलरवर घ्यायचं असेल कंपल्सरी करत असताना तुम्हाला ॲग्रिकल्चर कनेक्शन मिळणारच नाही अशा स्वरूपाचे सरकारने आदेश काढले. म्हणजे आता नवीन ॲग्रिकल्चर कनेक्शन तुम्हाला विहिरीवर घेता येणार नाही, बोरवर घेता येणार नाही, पाटबंधाऱ्याच्या एखाद्या धरणामध्ये तुम्हाला घेता येणार नाही. घ्यायचं असेल तर सोलरवर घ्या आणि घ्यायचं असेल तर 7.5 हॉर्सपावरपर्यंतच मिळेल. 7.5 हॉर्सपावर किंवा 10 हॉर्सपावर जरी केलं त्याच्यामध्ये
तरी सोलरवरून जे काही मोटार आम्ही बसवणार आहोत त्याला कमी दाबाचं पाणी टाकाने मिळतं आणि मग पाईपलाईनमधून किंवा स्प्रिंकलरद्वारे पाणी आम्हाला द्यायचं असेल तर आम्हाला देता येत नाही. आणि मग आणखी सोलरद्वारे जर पंप चालवायचा असेल तर 200-250 फुटाच्या वर तो चालत नाही. आपल्याकडं आज बोरला पाणी लागतं ते 1000-1000 1100 फुटापर्यंत पाणी लागतं. आणि मग अशा ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी आम्हाला उपसा करायसाठी सोलर पंप हा पुरेसा होत नाही त्या ठिकाणी तरी ॲग्रिकल्चर कनेक्शन देण्याची आवश्यकता आहे. ॲग्रिकल्चर देणारच नाही कनेक्शन ही मुळामध्ये आडमोठी भूमिका आहे. शेतातल्या शेतात सुद्धा तुम्हाला आता कनेक्शन ट्रान्सफर करता येणार नाही. नवीन कनेक्शन तुम्हाला घेता येणार नाही. PD कनेक्शन जे पूर्वी होते ते पुनरुज्जीवित करता येणार नाही तुम्हाला. आता मग अशा स्वरूपाचं जर असेल तर उद्याच्या कालखंडामध्ये बागायती कसे होईल, उद्याच्या कालखंडामध्ये शेती सिंचनासाठी उपयोग कसा होईल. 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत तुम्ही या ठिकाणी विजेचं बिल माफ केलं, ठीक आहे 7.5 पर्यंत. बरं 7.5 हॉर्स पॉवर आता कुणाच्या मोटारी आहेत. कमीत कमी माझी मागणी राहणार आहे की ज्यावेळेस सोलर पंप ज्यावेळेस तुम्ही कनेक्शन देत नाही तर या ठिकाणी 15 हॉर्स पॉवरपर्यंत तरी विजेच्या कनेक्शन जे इलेक्ट्रिक पंप आहे त्याचं वीज बिल माफ केलं पाहिजे सरकारने. कारण आता लांबून 500 मीटर 5 किलोमीटर 2 किलोमीटरवरून पाणी आणत असताना त्या ठिकाणी 7.5 हॉर्सवरून पाणी आम्ही आणूच शकत नाही. किंवा 1000 फुटावरून पाणी काढायचं असेल तर 7.5 हॉर्स पॉवरचे मोटार ते पाणी उपसू शकत नाही. अशा ठिकाणी एकतर या कृषी पंपासाठी लागणारे कनेक्शन जे आहेत ॲग्रिकल्चर कनेक्शन ते परत पूर्ववत सुरू करावे. ज्याला गरज आहे तो कृषी पंपाचं कनेक्शन घेईल, ज्याला गरज नाही कृषी पंपाच्या नवीन ॲग्रिकल्चर कनेक्शनचे तर सोलर पंपाचं घेईल. पण असं जबरदस्ती करणं, असं कंपल्सरी करणं मला वाटतं की शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून योग्य नाही आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा आपण केली पण या अधिवेशनामध्ये ते कर्जमाफीच्या संदर्भात काही पावलं उचलत आहे असं मला वाटत नाही. आशा करूया की येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची घोषणा होईल. पण कर्जमाफीची घोषणा करत असताना दुसऱ्या बाजूला एक लक्षात घेतलं पाहिजे, एक तर कर्जमाफी करा, त्याचं धोरण निश्चित करा. पण कर्जमाफी करणारा असं समजल्याबरोबर कोणी शेतकरी कर्ज भरायला तयार नाही आहे आणि कर्ज भरायला तयार नाही. त्यामुळे सहकारी बँका ज्या आहेत त्या अडचणीमध्ये यायला लागल्या. NP वाढत चालला, NP वाढत चालले. एका बाजूला NP वाढतोय, दुसऱ्या बाजूला कर्जमाफी होत नाही. एक आशा लावून ठेवली कर्जमाफीच्या संदर्भामध्ये तर ते धोरण निश्चित करून या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी कर्जमाफी झाली पाहिजे असे सरकारला मी या निमित्तानं मागणी करणार आहे. अध्यक्ष महोदय, मागच्या कालखंडामध्ये कर्जमाफीची घोषणा केली किंवा मागच्या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्या त्याची पूर्तता अद्याप झाली नाही. जो नियमित कर्ज भरणारा आहे त्याला 50,000 रुपयेपर्यंत अनुदान देऊ अशी घोषणा आपण केली. काही शेतकऱ्यांना ते मिळालं पण अजून 60-70% शेतकऱ्यांना ते अनुदान मिळालेलंच नाही. मग घोषणा करतात निव्वळ आणि घोषणेची अंमलबजावणी होत नाही. किती घोषणा आजपर्यंत सरकारने केल्या, किती घोषणांची अंमलबजावणी सरकारकडनं झाली. मग या घोषणांची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये त्या ठिकाणी उल्लेख असायला हवा पाहिजे. दुर्दैवाने तो उल्लेख नाही आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भामध्ये चित्राताईंनी असलेल्या अनेकांनी उल्लेख केला या ठिकाणी की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत एवढ्या घरांना आम्ही आता मागच्या आठवड्यामध्ये घरकुलांना आता 50,000 घरकुलांना का 5 लाख घरकुलांना काहीतरी पत्र दिले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भामध्ये घरकुलांना तुम्ही पत्र दिले असतील, आनंदाची बाब आहे, स्वागताची बाब आहे. पण मला सांगा अध्यक्ष महोदय की प्रधानमंत्री आवास योजना असेल का बेघरांसाठी असलेल्या घरकुलांची योजना असेल, 1.5 लाख रुपये आपण त्यांना देतो. 1.5 लाखामध्ये घरकुल होत आहे का अलीकडे? एका बाजूला सगळ्या बांधकामाच्या किमती वाढत चालल्या, विटांच्या किमती वाढल्या, स्टीलच्या वाढल्या, सिमेंटच्या वाढल्या, मजुरीचे दर वाढले आणि 1.5 लाखामध्ये घर बांधतो आणि इकडे सांगतं की 50 लाख घर बांधून देणार आहात. अरे 50 लाख एखादं घर तरी बांधून द्यावा, 1.5 लाखामध्ये होतं का? म्हणून 1.5 लाखामध्ये कोणत्याही स्वरूपाचं छोट्यातलं छोटं सुद्धा घरकुल होत नाही. म्हणून या घरकुलासाठी कमीत कमी 2.5 ते 3 लाख रुपये दिल्याशिवाय घरकुल होणार नाही. नाही तर मग चोऱ्या होतात, मग त्यासाठी वाळू चोरून आणतात, त्यासाठी जमीन हे करायला लागतात. 50,000 रुपये तुम्ही इलेक्ट्रिसिटीसाठी वगैरे देणार असं सांगतात. पण त्याऐवजी द्याच तुम्ही, परंतु 1 लाख रुपये कमीत कमी याच्यामध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे. तर जे घरकुलं पूर्ण होतात, नाही तर अर्धवट घरकुलं राहतात आणि पूर्ण होत नाही आणि मग त्यासाठी नव्यानं कर्ज काढावं लागतं. अशा स्वरूपात या प्रधानमंत्री आवास योजनांमध्ये
जे घरकुल आहे ते केंद्र सरकारने जरी 1.5 लाख द्यायचे ठरवले तरी तुम्ही 1 लाख रुपये वाढवून द्या, पण 2.5 लाख रुपये 3 लाख रुपये दिल्याशिवाय घरकुल बांधणं शक्य होत नाही. म्हणून यामध्ये आपण वाढ करण्याची आवश्यकता आहे. प्रधानमंत्री आपल्या वस्त्रोद्योग विभागाच्या संदर्भामध्ये माननीय मंत्री महोदय इथं बसले आहे. टेक्स्टाईल पार्कच्या अनेक घोषणा आतापर्यंत आपल्या राज्यामध्ये झाल्या. अमरावतीला एक टेक्स्टाईल पार्क गेला, सुरू झाला. आमच्या जिल्ह्यामध्ये जामनेरला टेक्स्टाईल पार्क करू असं 5 वर्षापूर्वी घोषणा झाली होती. 5 वर्षावर कुठे गेला टेक्स्टाईल पार्क? आता तुम्ही वस्त्रोद्योग मंत्री आहात, तुम्ही पण आता म्हटलं की टेक्स्टाईल पार्क आणण्याचा आम्ही प्रयत्न करू, पण आहेत का? किती राज्यभरामध्ये टेक्स्टाईल पार्क किती वाढले? आणि टेक्स्टाईल पार्क करत असताना कमीत कमी जो कापूस उत्पादक प्रांत आहे त्या प्रांताचा जरूर विचार केला पाहिजे. मग खानदेशमध्ये टेक्स्टाईल पार्क होण्याच्या संदर्भामध्ये आपण काय प्रयत्न करणार आहात, त्याच्या माध्यमातून आपल्याकडे किती योजना आपण करणार आहोत. अध्यक्ष महोदय, पशुवैद्यकीय महाविद्यालयाचा विषय मी वारंवार या सभागृहामध्ये गेले 4 वर्षापासून काढतोय. राज्यभरामध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढली पाहिजे या बाजूला मी आहे. त्याप्रमाणे मुक्ताईनगर तालुक्यामध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने मी असताना मंत्री असताना त्या कालखंडामध्ये प्राथमिक स्वरूपाचा निर्णय घेतला. या सभागृहामध्ये तो कन्फर्म झाला. माननीय सुधीर भाऊ अर्थमंत्री असताना अर्थसंख्येला व भाषणामध्ये त्यांच्या भाषणात छापलं त्यांनी की मुक्ताईनगर तालुका जिल्हा जळगाव या ठिकाणी पशुवैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना आम्ही करणार आहोत. अर्थसंकल्पात स्थापलं. त्याच्यासाठी 60 एकर जागा त्यासाठी मिळाली. 60 एकर जागेचा उतारा आज माझ्याकडे आहे. म्हणजे पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी त्या खात्यासाठी पशुसंवर्धन खात्यासाठी जमीनही प्राप्त झाली. नंतरच्या कालखंडामध्ये मंत्री बदलले. मंत्री बदलल्यानंतर त्या ठिकाणी विखे पाटील आले. विखे पाटील साहेबांनी त्या ठिकाणी त्या पशुवैद्यकीय महाविद्यालय नगरला हलवलं. नंतर मंत्री बदलले. मग आल्यात आता पंकजाताई म्हणले. पंकजाताईंनी ते एक परडीला हलवलं. दुसरे आले अजितदादा पवार. मग अजितदादा पवारने तिसरं एक बारामतीला केलं. तुम्ही बारामतीला करा, आणखी कोणत्या 17मतीला करा, आम्हाला काही घेणं देणं नाही. पण या ठिकाणी जळगावला जे मंजूर झालेलं आहे त्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भात घोषणा केल्या. 60 एकर जागा केली. समिती आली, शिफारस केली, विद्यापीठानं शिफारस केली, केंद्रीय पशु विभागाने त्या ठिकाणी शिफारस केली. हे सगळं करत असताना राजकीय हेतूने जर अशा स्वरूपाची पळवापळवी होत असेल तर या सभागृहाला अर्थ काय? काय तुम्हाला किंमत राहिली आहे? अर्थसंकल्पीय भाषणामध्ये जर या ठिकाणी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये उल्लेख करून सुद्धा जर त्याची अंमलबजावणी होत नसेल त्या सरकारवर विश्वास कसा काय ठेवणार आहे? म्हणून नुसत्या घोषणा करायच्या, राजकीय घोषणा करायच्या, निवडणुका जिंकायच्या आणि नंतर बाकी त्याची अंमलबजावणी करायची नाही, हे मला वाटतं की या ठिकाणी योग्य होणार नाही. अध्यक्ष महोदय, शक्तीपीठ आम्ही शक्तीपीठ मार्ग निर्माण करू, समृद्धी मार्ग निर्माण करू, मुंबई आपला गोवा ते नागपूर मार्ग निर्माण करू. अनेक मार्ग निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये उल्लेख आहे. मला असं म्हणायचे की तुम्ही इकडून राज्य हायवे काढणार, तिकडून हायवे काढणार, कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे या बाजूला आम्ही आहोत, पण शेतकऱ्याच्या जमिनीचं काय? आता आमच्याकडे इंदोर हैदराबाद मार्ग चालू झाला, एक नॅशनल हायवे नागपूर हायवे मार्ग झाला, आता परत इंदोरहून औरंगाबाद मार्ग असा एक हायवे निर्माण होतोय. शेतकऱ्याच्या जमिनी जाऊन राहिल्या आहेत. त्या शेतकऱ्याच्या जीवनाच्या त्या उदरनिर्वाहाचे साधनं जात आहे. सरकार पैसा किती देत आहे? समृद्धी महामार्गासाठी किती पैसा दिला आणि इंदोर हैदराबाद महामार्गासाठी तुम्ही किती पैसा देत आहात याचा हे जरा विचार करा. एका ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनीला लारा ऍक्ट प्रमाणे पैसे द्यायचे आणि दुसऱ्या जमिनीला एका ठिकाणी 1 कोटी एकरनं पैसा दिला. आता दुसऱ्या ठिकाणी तुम्ही 4 लाख रुपये 5 लाख रुपये एकरनं पैसा देता. शेतकऱ्याला ठार मारतायत काय ठिकाणी? टिंगल चालली आहे का शेतकऱ्यांची? मला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं विरोधी पक्ष नेता असतानाचं भाषण या सभागृहातलं आठवतं, म्हणजे खालच्या सभागृहात. त्यांनी त्या कालखंडात सरकारला असं म्हटलं होतं की 2013ला जो लारा ऍक्ट झाला, लँड ॲक्विजिशन रिक्विजिशन ऍक्ट झाला, तो ऍक्टच्या नुसार शेतकऱ्यांना किमान 4.5 पट 5 पट रक्कम रेडी रेकनरच्या किंवा बाजारभाव जो अधिक आहे त्याच्या पट मिळायची. हे मिळत असताना तत्कालीन उद्धवजींचं सरकार आलं
आणि उद्धवजींच्या सरकारच्या कालखंडामध्ये तो कायदा बाजूला ठेवला आणि शेतकऱ्याला आता फक्त रेडी रेकनरच्या किंवा जो अधिक मूल्य आहे त्याच्या दुप्पट पैसा मिळायला लागला. म्हणजे त्या ठिकाणी रेडी रेकनर मुळामध्ये वर्षानुवर्ष पाहिले तर काही ठिकाणी कमी आहे, काही ठिकाणी जास्त आहे. आता आमच्याकडचं रेडी रेकनर जर पाहिलं तर नगरपालिका क्षेत्रामधलं जुनं रेडी रेकनर त्या ठिकाणी म्हणतात तर त्या 8 लाख रुपये 9 लाख रुपये करणं. आज जमीन त्या ठिकाणी झाली तर 40 लाख एकर आहे, 50 लाख रुपये एकरची जमीन आहे, काही काही ठिकाणी 1 कोटी रुपये एकरची जमीन आहे. मग शेतकऱ्यांना पैसा देत असताना असा कंजूसपणा का करता? एका ठिकाणी तुमच्या महत्वाकांक्षी प्रकल्प राबवत असताना देवेंद्रजींनीच त्या कालखंडामध्ये सरकारवर टीका केली. उद्धवजींना त्या कालखंडात देवेंद्रजींनी प्रश्न विचारला होता हा की असं का करतात तुम्ही? शेतकऱ्याच्या उरावर बसलाय का? शेतकऱ्याच्या जीवावर बसलाय का? मग आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे, आता तुम्ही उरावर बसलाय का शेतकऱ्यांच्या? आता काय करतायत तुम्ही? आता तुम्ही कायदा बदलावा ना. जो मूळ कायदा आहे त्यानं मग शेतकऱ्यांच्या जमिनी घेत असताना त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी हिसकून घ्यायच्या, त्यांच्या भावना त्यांच्याशी निगडीत असतात, अशा जमिनी घ्यायच्या आणि त्यांना नाममात्र दरामध्ये भाव द्यायचा आहे. कदापि शेतकरी आता ह्या जमिनी तुम्हाला देणार नाही, हे प्रकल्प होऊ देणार नाहीत, अशा स्वरूपाची मानसिकता सरकारच्या शेतकऱ्यांची झालेली आहे. मुक्ताईनगर तालुक्यामधल्या जमिनी शेतकऱ्यांच्या जात आहे, शेतकरी रडून राहिलाय, कलेक्टर हसतोय, टिंगल करतोय त्या शेतकऱ्यांची, हम तो नहीं दे सकते, हम तो नहीं कर सकते. एकाच शेतामध्ये एकाच ठिकाणी 2 भाव शेतकऱ्याचे देत आहेत. एकाच ठिकाणी एकाच हायवेसाठी ॲक्विजिशन करत असताना एका ठिकाणी म्हणतो की मी 8 लाख रुपये कर देईल आणि त्याच शेतामध्ये दुसऱ्या ठिकाणी 15 लाख रुपये कर देईल. म्हणजे एकाच ठिकाणी ॲक्विजिशन करत असताना हे काय टिंगल चाललेली आहे. आणि मग या ठिकाणी बोलायला गेलं तर अधिकारी तुमच्या अक्षरशः टिंगल करायला लागले. तशी स्थिती आहे. काय चाललंय या राज्य सरकारमध्ये? शेतकऱ्यांचे काय हाल चालले जरा बघा. आणि मी आपल्याला विनंती करणार या निमित्तानं की शेतकऱ्यांच्या जमिनी घेत असताना त्याला किमान एकतर शेतकऱ्याला जमिनी द्यायच्याच नसतात. आपली गरज किंवा राष्ट्राची गरज म्हणून तर पुढाकार घेतो किंवा घे जमीन, पण निदान मला योग्य मोबदला मिळाला पाहिजे. एका बाजूला समृद्धीला एक मोबदला देणार, शक्तिपीठासाठी शक्तिपीठ मार्गासाठी योग्य मोबदला देणार, त्या ठिकाणी त्यांना मोबदला वाढवून देणार. आणि हैदराबाद इंदोर मार्गासाठी बघीन मोबदला इतका नाममात्र, म्हणजे नगरपालिका हद्दीतल्या जमिनी 4 लाख रुपये एकर देणार, प्लॉटने एखादा 4 लाख रुपयामध्ये. मग या ठिकाणी हे काय चाललेलं आहे सरकारचं? या सरकारच्या धोरणाने या संदर्भात हा विचार करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, अनेक विषयाच्या संदर्भामध्ये बोलता येण्यासारखं आहे. गृह खात्याचा विषय तर गंभीर आहे, त्यावेळेस बोलू आपण गृह खात्याच्या संदर्भामध्ये. मला तर उल्लेख केला वारंवार या संदर्भामध्ये. महिलांच्या संदर्भामध्ये सुरक्षितता आहे काय? उद्या महिलांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केली त्यावेळेस बोलू. पण या राज्यामध्ये सर्वात जास्त महिलांवर अत्याचार आणि बलात्काराचं प्रमाण या 2 वर्षामध्ये झालं. 2 वर्षामध्ये या राज्यामधली कायदा सुव्यवस्था जर तपासून पाहिली तर गुंडागर्दी एवढी वाढली, एवढे सायबर गुन्हे वाढले त्या ठिकाणी. राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये उल्लेख नाही आहे गृह खात्याचा. कोणत्या अवस्थेमध्ये पोलीस जगतात ते नाही आहे. आज जर पाहिलं तर पोलिसांचे निवासस्थानं पाहिले ग्रामीण भागामध्ये तर त्याच्यात बेघर तरी एखादं चांगलं राहील, पण पोलिसांचे निवासस्थानं चांगले नाही आहेत. आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये सावदा वगैरे अनेक ठिकाणचे मी पाहिले निवासस्थानं, मोडकळीस आलेले निवासस्थानाला पोलीस राहायला तयार नाही. मग पोलिसांना एका बाजू व्यवस्था करायच्या नाही, पोलिसांच्या निवासस्थानाच्या व्यवस्था नाही, त्यांना पगारवाढीमध्ये काही व्यवस्था करायची नाही, 24-24 तास त्यांना ड्युटी करायला लावायची, आणि दुसऱ्या बाजूला कायदा सुव्यवस्था सांभाळावा असं त्यांना म्हणायचं आहे. आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रभरामध्ये जर कायदा सुव्यवस्थेची पाहिली परिस्थिती तर दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे. महिलांवर अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. महिलांवर अत्याचाराचं प्रमाण वाढत चालताना गुन्हेगारांना आज धाक राहिला नाही, अशी स्थिती आज या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय आज होताना दिसत आहे. माझा अध्यक्ष महोदय प्रश्न असा आहे, वन खात्याच्या संदर्भामध्ये आपण उल्लेख केलेला. वन खात्यामध्ये एकच प्रश्न मी विचारणार आपल्याला. माझ्याकडे वन आहे, सुरक्षित वन आहे, वाघ आहेत वगैरे सगळेच्या सगळे, अस्वल आहेत, वाघ आहे वगैरे. अशा ठिकाणी नीलगाई असेल, अस्वल येतात, रस्त्यावर येतात. रस्त्यावर येत असताना एखाद्या मोटरसायकलला धडक लागते, तो माणूस मरतो. एखाद्या गाडीला धडक मारते, ते गाडी उलटी पालटी होऊन ते गाडीमधले काही लोक मरण पावतात. मागच्या 2023च्या आधी 2023च्या आधी अशा स्वरूपाचं जर वन्य प्राण्यांच्या धडकेने जर मृत्यू झाला असेल
तर त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला आपल्याला 5 लाख 10 लाख जे काही अनुदान द्यायचं होतं ते मिळत होतं. 2023 पासून ते अनुदान बंद केलं. याचा काय दोष आहे त्याच्यामध्ये? हा रस्त्यानं चाललाय, एखादा अस्वल आला आणि त्याला ठक्कर मारली तो मेला, त्याचा काय दोष आहे? आणि जे 2023ला अनुदान देतच होतो आपण, त्या अनुदानाच्या संदर्भामध्ये अनुदान बंद करण्याचं कारण काय? म्हणजे माणसं मरत असताना त्याला मदत करायची नाही आणि जनावरं वाचवायसाठी बाकी हजारो लाखो रुपये खर्च करत राहायचं आहे. हे काय धोरण लावलेलं आहे सरकारचं? म्हणून या धोरणामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, पडणच्या संदर्भामध्ये आपण एक उल्लेख केलेला आहे याच्यामध्ये, या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये तालुक्याला आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करू. मग तालुक्याला कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करू हे एखादं पाहिलं तर धोरण चांगला दिसतंय की बा प्रत्येक तालुक्याला झालं पाहिजे. पण जे छोटे तालुके आहेत, या छोट्या तालुक्यांना काय करणार तुम्ही? कृषी उत्पन्न बाजार समिती जेव्हा निर्माण करायची असते त्या ठिकाणी तिचे उत्पन्नाचे साधनं किती आहेत ते तपासावं लागतं. ते ठिकाणी वायबल आहे की नाही, काय नुसत्या राजकीय सोयीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती करायची आणि तोट्यामध्ये त्या टाकायच्या. आपण माननीय मंत्री बसलेले या ठिकाणी मी आपल्याला विचारू असतो, बोधवडला स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती केली, मुक्ताईनगरला स्वतंत्र केली, भुसावळला स्वतंत्र केली. तिन्ही ठिकाणच्या जर बाजार समित्या विघटित करून त्या स्वतंत्र केल्या, बाजार समित्या पगार द्यायला आज पैसे नाही. आज एकत्रित बोधवड वरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने मुक्ताईनगर तालुक्याची बाजार समिती पगार द्यायला पैसे नाही. उद्या ह्याच्या 3 बाजार समित्या केल्या तर प्रॉपर्टी विकावी लागणार आहे प्रत्येकाची. कशासाठी हे धोरण, अशा स्वरूपाचं धोरण घेत आहे? प्रत्येक तालुक्याला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ऐवजी तुम्ही बाजार समित्या निर्माण करा. मोठ्या बाजार समित्या असतील त्याचं विभाजन करा आणि हिंमत दाखवा की नवी मुंबईची जी बाजार समिती आहे त्याचं विभाजन करू. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचं विभाजन करण्याची ताकद तुमच्यात आहे का? तुमच्यामध्ये नाही. मग मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या तसेच ठेवायचे. पुण्यात एकच तालुका आहे, पुणे तालुक्यामध्ये जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ती कृषी उत्पन्न बाजार समिती विभाजन करू शकता का तुम्ही? नाही करत. आम्ही अनेक वेळा म्हटलं की या कृषी उत्पन्न बाजार समित्या मोठ्या झालेल्या यांचं तुम्ही विभाजन करा. ते नाही, तालुक्याला विभाजन करू. मग हे तर तालुक्यात राहणार ना, पुणे तालुका राहणार आहे, नवी मुंबई राहणार आहे, ह्या तुम्हाला विभाजित नाही करता येणार. मग अशा ठिकाणी विभाजित करायच्या तर मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समिती विभाजित करा. पण ज्या बाजार समित्या त्या ठिकाणी उत्पन्नच मर्यादित राहणार आहे, त्या सरप्लस नाहीच आहे कधी आयुष्यभरामध्ये, अशा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भातील धोरण तुम्ही राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये घेतायत. मला वाटतं की हे योग्य धोरण नाही आहे. या संदर्भामध्ये फेरविचार सरकारने केला पाहिजे. रोजगार हमी योजनेच्या संदर्भामध्ये आपण म्हटलेलं आहे की इतके शेततळी इतके वगैरे निर्माण करू. माझा सरकारला प्रश्न आहे, आज शेतकरी अडचणीमध्ये रोजगार हमीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लागणारा शेतमजूर आज मिळत नाही. मजूर मिळत नसल्यामुळे शेती नुकसानी द्यायला लागले, अशी आजची स्थिती आहे. यांत्रिकीकरणासाठी आपण कितीही मदत करायची ठरवली तरी प्रत्येकाला यांत्रिकीकरण करणं, आपलं ट्रॅक्टर असेल, टिलर असेल, रोटावेटर असेल का ज्या नाही असतील ते त्याला घेणं शक्य नाही आहे. अशा स्वरूपामध्ये शेतकऱ्याची जी मजुरी आहे ती महाग होत चालली आहे. कापूस गातोय या ठिकाणी 7,500 7,000 रुपये प्रति क्विंटलनं आणि वेचायचं त्याला 10 रुपये किलोने. म्हणजे एका वेळेला की वेचाई जायची 10 रुपये किलो, कापूस विकायचा 7,000 रुपये क्विंटलने. म्हणजे हे काय, याच्यामध्ये जे विसंगती आहे तर माझी सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांना दिले झालेल्या मजुरांची मजुरी हे रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत देण्यात यावी. रोजगार हमीतूनच काम करत ना तो. तुम्हाला मजुरांच्या हाताला काम देणावं ही रोजगार हमी योजनेचं मुख्य सूत्र आहे. शेतामध्ये काम करणारा मजूर हा त्याच्या हाताला काम करावं म्हणून शेतकऱ्याकडे काम करतो. शेतकऱ्याला आज मजुरी पडत नाही पण शेतीमध्ये तो काम करतो. म्हणून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतमजुरांना शेतमजुरी द्यावी. म्हणजे शेतीचा कमीत कमी या संदर्भामध्ये शेतीचा जो खर्च आहे तो कमी होण्यास मदत होईल. दुसरी महत्त्वाची, एक तास बोललेत बाकीचे, मी 5 मिनिटात बोलतो संपवतो. म्हणजे बाकीच्यांचं मी पाहत होतो 1 तास तुम्ही रेकॉर्ड करा, 40 मिनिट 45 मिनिट. पण मला हे बोलायचं नाही जास्त, मी एवढंच 2-3 शब्द आपला मुद्दे सांगतो.
रोजगार हमीच्या संदर्भात ही मंजुरी दिली पाहिजे, असं माझी आपल्यासमोर मागणी राहणार आहे. आणि तिसरा अध्यक्ष महोदय की सहकाराच्या माध्यमातून मगाशी सांगितलं की बँकांना मदत करण्याची गरज आता. ज्या बँका NPA मध्ये गेल्या लगेच नोटीस देतं सरकार की तुम्ही NPA मध्ये का गेलात, पण NPA मध्ये का गेले ते कारणादर शोधायचे ठरले. त्या ठिकाणी एका बाजूला कर्जमाफीच्या घोषणा हे कारण आहे, दुसऱ्या बाजूला तुम्ही त्या ठिकाणी दोघांना संस्थांना की आम्ही 1 लाखावरचं 2 लाखावरचं कर्जावरचं व्याज घेणार नाही हे तिसरं धोरण आहे. बँकांनी जर खाजगी व्यक्तींना कर्ज दिलं, खाजगी व्यक्ती म्हणजे कसं की एखाद्या खाजगी व्यक्तीने त्याच्या व्यवसायासाठी कर्ज घेतलं, तुम्ही म्हणता सहकार कायद्यामध्ये तशी तरतूद नाही, सोसायट्यांशिवाय आम्ही देणार नाही. पण धोरणामध्ये जर बदल करून एखाद्या बँकेने त्या ठिकाणी एखाद्या उद्योगाला कर्ज दिलं असेल आणि त्या उद्योगाकडून नियमित कर्ज फेड होत असेल किंवा त्या कर्ज दिला त्याचं 10 पटीनं 5 पटीनं जर त्या ठिकाणी मार्गेज केलं असेल, काय हरकत आहे? जिल्हा बँका नुकसानीत काय जायला लागला? कोणती जिल्हा बँक आज महाराष्ट्रामध्ये फायद्यामध्ये आहे मला सांगा. या महाराष्ट्रामधल्या जेवढ्या काही 36-37 जिल्हा बँका आहेत ह्या सर्वच्या सर्व बँका नुकसानीमध्ये जात आहेत. त्याचं धोरण चुकत आहे सरकारचं. कुठेतरी एका बाजूला तुम्ही नियंत्रण आणत असताना सहकारी बँकांना सवलतही दिली पाहिजे. मग अशा ठिकाणी या ठिकाणी या मधून मला वाटतं की आपण या ठिकाणी हे करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, बाकीचे विषय मी आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलेल. फक्त एवढंच मी बोलणार आहे याच्यामध्ये की राज्यपालांचं अभिभाषण आहे. या राज्यभरामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या दिवसेंदिवस वाढत आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही काय उपाययोजना करणार आहे हे कमीत कमी राज्यपालाच्या एक शब्दानं तरी टाकायला पाहिजे होतं. हजारो शेतकरी आज फाशी घेऊन मरत आहे, हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. सरकारचं धोरण काय आहे? का शेतकऱ्यांना असं किडेबंग्यासारखं मरू द्यायचं आहे? त्या आत्महत्या वाचवण्यासाठी या शेतकऱ्याला काही मदत करणार आहात की नाही तुम्ही? मला आपल्या माध्यमातून उत्तरामधनं अपेक्षित आहे की या राज्यामध्ये या 5 वर्षामध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, किती शेतकऱ्यांना तुम्ही अनुदान दिलं. लाडके बहीण करत असताना या संदर्भामध्ये लाडके बहिणीला पैसा जरूर द्या, जो द्यायचा तर आणखी 21 रुपये वाढवून द्या, त्याच्याबद्दल आमचं धोरण नाही. पण स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना बंद आहे. संजय गांधी निराधार योजना 6 महिन्यापासून पैसे दिलेले नाही. वृद्धभूमी योजना 6 महिन्यापासून 8 महिन्यापासून पैसे मिळालेले नाही. अनेक योजना अशा आहे की वर्षानुवर्ष आपलं 1-1 वर्ष झाले त्या माणसांना अनुदान नाही आहे. म्हणजे ते मरत आहेत तिकडे, त्यांचं नियमित अनुदान जे आहे ते अनुदान मिळत नाही. आणि या ठिकाणी पाहिलं तर लाडकी बहीणसाठी पैसा तुमच्याकडे आहे आणि या गोरगरीब माणसांसाठी योजना बाकी एका ठिकाणी बंद होऊन राहिलेल्या आहेत. मग सरकारचं आहे काय धोरण? त्या तरी योजना बंद करून टाका, एक तरी योजना सुरू करून टाका. तुमच्याजवळ पैसा नाही आहे, पैसा नसताना मग अशा योजनांची लांबी यादी आहे ते कशासाठी करतायत? नियमितपणे पैसा मिळाला पाहिजे. स्कॉलरशिपचा पैसा मिळत नाही आहे, शाळांचं अनुदान वेळेवर मिळत नाही आहे, शाळांचं वेतनेतर अनुदान तुम्हाला देता येत नाही, शिक्षक भरती तुम्ही बंद करून टाकलेली आहे. तुम्ही या ठिकाणी अशा अनेक योजना आहेत की ज्या बंद केल्या. या योजना त्वरित सुरू केल्या पाहिजे. राज्य सरकारने या संदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यायला पाहिजे. मला खेद वाटतो की राज्यपालांचं अभिभाषण मी पहिल्यांदाच इतक्या वर्षात पहिल्यांदा असं पाहिलं त्रोटक भाषण. धोरणात्मक दिशा असल्या पाहिजे. राज्य कोण्या दिशेनं चालणार, रोज कोण्या दिशेनं नेणार आहात, आमच्या राज्यातला प्रत्येक व्यक्तीला आम्ही काय देणार आहोत हे असायला पाहिजे. ते सोडून दिलं. मला हे केलेलं आहे ते केलेलं आहे. मला माहिती आहे की 3च महिने झाले तुम्हाला येऊन, 3 महिन्यामध्ये काय केलं एवढंच तुम्हाला लिहिणं मर्यादित होतं. पण भावी कालखंडामधल्या दिशा तरी स्पष्ट करण्याच्या दृष्टिकोनातनं राज्यपालांच्या भाषणामध्ये अपेक्षित होतं. दुर्दैवाने ते नाही. म्हणून या राज्यपालांच्या अभिभाषणावर मी खेद व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपतो. ठीक आहे, धन्यवाद. सन्माननीय सदस्य.